आज आपल्याला आपल्या नवीन घराला सोडून जावं लागलं गावाकडे. चला तुम्हाला पण दाखवतो आमचं गाव कोणतं आहे आणि कुठे आहे. जाता जाता केलं आपण आपल्या नवीन घराला बाया आणि निघालो आपल्या गावाकडच्या रस्त्याकडे. मेन म्हणजे आपण आपल्या गावाकडे जाण्यासाठी डायरेक्ट प्रायव्हेट गाडी केली होती. त्याचं मेन कारण म्हणजे ना समृद्धी महामार्ग बाई. जिथं आपल्या लालपरीला जायला 5 तास लागते ना, इथून हे समृद्धी महामार्गाने प्रायव्हेट गाडीने फक्त 2.5 तासात आपण डायरेक्ट पोहोचतो. म्हणजे डायरेक्ट निम्मा फरक. आणि रस्ता असा तसा नाही बाई, डायरेक्ट 2 डोंगर तोडून त्याच्यामधून निघालेला रस्ता आहे. अर्ध्या रस्त्यात आल्यावर आपण बसलो बाई एका ढाब्यावर मस्तपैकी. तिथं आपण खाल्ली खिचडी आणि थोडेसे घेतले होते भजे. आणि हा ढाबा कुठं होतं माहिती आहे का? डायरेक्ट मेन शेतामध्ये. इकडे बघा डायरेक्ट ऊस लावलेले आहे, तिकडे एक शेत आहे आणि मेन म्हणजे इतर मोठी विहीर होती बाई. मग बाई 100च्या स्पीडनं काकानी डायरेक्ट पळवली बाई गाडीने. गाडी डायरेक्ट लोणाच्या सर्व्हरला आली बाई. राईट साईडला तुम्ही बघताय ना, डायरेक्ट इथं खोल डायरेक्ट सर्व्हर आहे बरं का. फायनली पोहोचलो भाई आपण तालुक्यात, जिथं आपलं गाव आहे. आता तालुक्यापासून गावाकडे जाण्यासाठी पण आपल्याला बस करावं लागते. तरी आपली सिटी बस काइंड ऑफ बस येते. इथनं आपण निघालो तर आपला तालुका रिसोड आहे. तर इथनं आपल्याला पुढं जायचं आहे. कवठा म्हणून एक गाव आहे तिथे. मी तर फुल कंटाळून गेलो होतो भाई गाडीमध्ये बसून बसून, पण काय विषय नाही, आला आपलं गावात. आणि फायनली हे बघा, हे आहे आपलं गाव. तर आपण सगळे परिवार उतरलो. इथनं पण एक रिक्षा करावं लागते आपल्याला. ती रिक्षा करून आपल्याला डायरेक्ट घरापर्यंत सोडते. आता इथून पुढचं आहे ना, मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवलं. आपण आहे ना आपल्या शेतात पण जाणार आहे, ते मस्त एन्जॉय करू आपण. त्यासाठी तुम्ही आहे ना फॉलो करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. चला भेटतो उद्या.